पाऊलं चाले ते पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ या अभंगाप्रमाणे आज श्री संत संभाजी बाबा पालखी सोहळ्याचं आज संभाजी बाबा मंदिरातून प्रस्थान झालेलं आहे आणि हा प्रस्थान करून मुक्कामी परत मांडकीच्या ठिकाणी पालखी सोहळा विसवणार आहे। आज या ठिकाणी हा पालखी सोहळा सुरू करणारे या विश्वस्त अध्यक्ष आपल्या या पालखी सोहळ्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। हा पालखी सोहळा संदर्भात कसं सुरू झाला आणि काय भावना असते याच्या पाठीमागची? आषाढी यात्रा आला पर्व काळ, निघाला संत मेळ पंढरीसी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, अनेक अनुभवी संत भाऊ। याप्रमाणेच श्री संत श्रेष्ठ संभाजी बाबा यांची पालखी 2003 पासून गेले 23 वर्ष आम्ही पंढरीस विठुरायाच्या दर्शनासाठी नेत असतो। हा पालखी सोहळा चालू करण्याचा एक उद्देश असा आहे, श्री संत श्रेष्ठ संभाजी बाबांचं या ठिकाणी इस्लामपूर नगरीमध्ये एक 5 शिखराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि ते पुढच्या अवतारामध्ये ह्याच गावामध्ये जन्म घेऊन त्याच ठिकाणी ते समाधी घेण्याचा त्यांचा मानस होता। त्यासाठी एक 5वं जे मंदिर आहे, 5वं शिखर आहे, त्याखाली एक मंदिर आहे, त्या ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। हिंदू संस्कृतीमध्ये असं हे एकमेव उदाहरण आहे, असं म्हटलं तर निश्चितच वावगं ठरणार नाही। आणि ह्यांच्याबद्दल अजून एक दुसरं फार मोठं उदाहरण सांगायचं जर म्हटलं तर यांच्या आशीर्वादानं गोंदावलेकर महाराजांचा जन्म झालेला आहे। गोंदावलेकर महाराजांचा जन्म यांच्या आशीर्वादानं झालेला हा एक फार मोठी आख्यायिका आहे। यांचा सर्व इतिहास सर्व हिंदुस्थानमध्ये माहिती व्हावा या उद्देशानं आणि ह्या पंचक्रोशीमधील सर्व लोकांना याची देही याची डोळा हा आषाढीचा जो सोहळा आहे, वैष्णवांचा सोहळा पाहता यावा, विठुरायाचं दर्शन करता यावं आणि हा पंचक्रोशीचा परिसर भक्तिमय व्हावा ह्या उद्देशानं 2030 पासून ह्या पंचक्रोशीतील इस्लामपूर असेल, मांडकी असेल, कनेर असेल, रेडी असेल, जळबावी, गोरडवाडी ह्या सर्व गावाच्या पुढाकारानं सहकार्यानं हा सोहळा सुरू करण्यात आलेला आहे। पालखी सोहळ्यामध्ये आपण किती वर्षापासून या ठिकाणी पावलं चालत असतात आणि काय समाधान असतं या पावलाच्या पाठीमागचं तुमचं? 24 वर्ष झालं चालते मी, सुख समाधान आहे। छान चालती, छान वारी होती, छान माघारी येते। पाऊस पाणी वगैरे झालाय? पाठीमागचं कसं होतं? छान होतं वातावरण तवा। परची कामं कोण करतात तुम्ही पालखी सोहळ्यासोबत गेले? सून लेक लोक भगवंताकडे काय मागणार यावेळी? काय सुद्धा नाही मागणार, नुसतं निवांत आमच्या आशीर्वाद राहू दे म्हणून। तर या होत्या पालखी सोहळ्यातील ज्या तुळशी वृंदावन घेणाऱ्या वारकरी यांच्या भावना। इस्लामपूरवरून कॅमेरामॅन स्वप्नील कुमार राव सह मी आनंद सेंडगे, इस्लामपूर।